सायबर चौक परिसरात अंमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा प्रहार, 12,47,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात अंमली पदार्थ विक्री विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत हायड्रोपोनिक गांजा व एमडी म्हणजे मेफेड्रॉन ड्रग्जसह एकूण सुमारे 12,47,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशान्वये शहरात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत होती। त्याच पार्श्वभूमीवर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय माहिती मिळाली की 2 व्यक्ती निळ्या रंगाच्या मोपेडवरून सायबर चौक परिसरात अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सायबर चौक परिसरात छापा टाकला। कारवाई दरम्यान संशयितांची झडती घेतली असता 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, 3 लाख किंमत 3,13,000 रुपये, 68.870 ग्रॅम एमडी ड्रग्ज एकूण सुमारे किंमत 6,88,000 तसेच मोबाईल हँडसेटसह इतर मुद्देमाल असा एकूण 12,47,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी अब्राहम जॉकी गोन्सालिस राहणारा मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर व शाहिद इब्राहिम मोकाशी राहणार ऐनापूर तालुका गडिंग्लज यांच्यावर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील तसेच पोलीस कर्मचारी संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, अमोल पाटील व सचिन पाटील यांनी सहभाग घेतला। सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करतायत। शहरात अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।